डॉक्टर ए खाली बस. आरोपीशी बोलायला परमिशन नाही. खाली बस. चल. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. कोर्टाची प्रोसिजर सुरू करा. आरोपीला पिंजऱ्यात उभं करा. जज साहेब, मी आर्या देशमुख, सरकारी वकील. आरोपीवर एक वयोवृद्ध आजोबा, रूपा, रेश्मा, सुरेश पाटील, संजू, मंजू, इन्स्पेक्टर चव्हाण, रूपाचे बाबा, अपर्णाची आई आणि एक विटनेस मुलगा असे 10 खून आणि अपर्णाला आत्महत्येस प्रवृत्त करणे असे एकूण 11 खून केल्याचा आरोप आहे. तसेच चोरी, फसवणूक हे देखील गुन्हे आहेत. खोटं आहे सगळं. सगळं खोटं आहे. आमच्या देव माणसाला फसवलं गेले. ऑर्डर ऑर्डर. शांत बसा खाली. बसा खाली. आपल्याला बाहेर काढते. बस. जज साहेब, मला आरोपीला केस संदर्भात काही विचारणा करण्याची परवानगी द्यावी. परवानगी आहे. तुमचा वकील. जज साहेब, मी खूप साधा माणूस आहे. मी कधी स्वतःसाठी पैसे कमवलेच नाहीत. जे काही कमवले असेल ते इतरांच्या सेवेसाठी खर्च केले. मी कधी पैसे साठवून ठेवलेच नाहीत. त्यामुळे वकील नेमाला माझ्याकडे पैसे नाही आहेत. खरं तर माझ्यावर एवढे गुन्हे लावलेत त्यामुळे वकील अवाच्या सवा पैसे मागतायत. माझ्या प्रेमाखातर गावकऱ्यांनी वर्गणी काढून एखादा वकील नेमला असता, पण मला ते नको होतं. तुम्ही अजित कुमार देव, मग देवी सिंग कोण? माफ करा, मला कसं माहित असणार तो कोण आहे? बरं मला सांगा, तुम्ही अनाथ आहात ना? मग हे अजित कुमार देव हे नाव तुम्हाला कोणी दिलं? काय झालं सांगताय ना? हो.
जज साहेब, मी अनाथ म्हणून वाढलं. या जगात माझं असं कोणीच नाहीये. पण या जगात अशी काही माणसं आहेत जी निस्वार्थीपणे लोकांची मदत करतात. मी लहानपणापासूनच खूप हुशार होतो. हे बघून एका काकांनी मला लहानाचं मोठं केलं. पोटच्या पोरासारखं माझ्यावर प्रेम केलं. त्यांनीच मला हे नाव दिलं, अजित, ज्याचा कधीच कोणीच पराभव करू शकत नाही, असा अजित. त्यांची इच्छा होती मी डॉक्टर व्हावं. मग मी त्यांच्या उपकाराची जाणीव ठेवली आणि खूप अभ्यास केला, खूप कष्ट घेतले आणि मी डॉक्टर झालो. आणि त्यांच्यासारखंच माझं संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी अर्पण केलं. मी पुढे समाजसेवा करायला लागलो. या गावात आलो. हा, ठीक आहे ठीक आहे. आता मी विचारेन तेवढ्याच प्रश्नांची उत्तरे द्या. तुम्ही जी डिग्री घेतलीये ती कोणत्या युनिव्हर्सिटी मधून घेतली? जगनबाई टाटा महाविद्यालय, मुंबई युनिव्हर्सिटी. अच्छा, त्या युनिव्हर्सिटीमध्ये डिग्र्या खोट्या दिल्या जातात का? काय बोलता मॅडम तुम्ही? हा माझ्या शिक्षणाचा आणि शिक्षण संस्थेचा दोघांचाही अपमान आहे. पुढील सुनावणीसाठी कोर्ट 10 तारीख देत आहे. जज साहेब, मी गावातला एकमेव डॉक्टर आहे. कातळवाडी माझ्या गावाचं नाव. आणि गावाच्या आजूबाजूला जी गावं आहेत तिथेही कोणी डॉक्टर नाहीये. जर का पेशंटला योग्य उपचार नाही मिळाले आणि उपचाराभावी एखादा पेशंट दगावला तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. मला पेशंटला चेक करण्यासाठी किंवा तपासण्यासाठी परमिशन मिळावी. मला जामीन मिळावा म्हणून विनंती करतो. वा, हे खूप छान जमते तुम्हाला. नाही म्हणजे एका बाजूला लोकांचे खून करायचे आणि दुसऱ्या बाजूला लोकांची खूप काळजी आहे असं भासवायचं. कसं एवढं सगळं जमतं तुम्हाला? एक मिनिट मॅडम, तुम्ही मला डॉक्टर मानत नसाल पण मी डॉक्टर आहे. माझं पहिलं कर्तव्य लोकांचा जीव वाचवणं आहे, लोकांचा जीव घेणं नाही. 10 खुनांचा आरोप आहे तुमच्यावर. तुम्ही जामीन मागूच कसं शकता? मीही तेच म्हणतोय, फक्त माझ्यावर आरोप आहेत, ते अजून सिद्ध व्हायचे आहेत. जज साहेब, गुन्ह्यांचं गांभीर्य लक्षात घेता जामीन नाकारला जावा. जज साहेब, मला याच्यामध्ये विनाकारण अडकवलं जात आहे. मी गावात लोकांची सेवा करण्यासाठी दवाखाना सुरू केलाय. मला लोकांची सेवा थांबवायची नाहीये. मी तुमच्यासमोर हात जोडतो, मला प्लीज जामीन द्यावा. आरोपीचे आरोप बघता जामीन नाकारण्यात येत आहे. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.